उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी जाहीर केल्या 4 उपनेत्यांच्या नियुक्त्या. नाशिकचे माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, जळगावचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, रत्नागिरीचे माजी आमदार सुरेंद्रनाथ माने आणि जालन्याचे सचिन घायाळ यांना संधी. भाडेवाढीचा बेस्टला फटका. महिनाभरात बेस्ट 5 लाख प्रवासी घटले. नीट पीजी 2025 परीक्षा 3 ऑगस्ट रोजी एका सत्रात आयोजित करण्याची सर्वोच्च न्यायालयाची परवानगी. परीक्षा आयोजित करण्यासाठी एनबीईला आणखी वेळ देणार नसल्याचं न्यायालयानं केलं स्पष्ट. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत बीबीए, बीसीए, बीबीएम, बीएमएस परीक्षा पुन्हा घेतली जाणार. आणखी विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी देण्यासाठी निर्णय. राज्यभरात 15 जून रोजी पार पडणार सेट परीक्षा. राज्यभरातून 1,10,000पेक्षा अधिक उमेदवारांनी केली अर्ज नोंदणी. मुंबई विमानतळाच्या टर्मिनल 2 इथून येत्या महिना अखेर प्रीपेड रिक्षा सुरू होणार. आवश्यक त्या पायाभूत सुविधा, सॉफ्टवेअर आणि अन्य सुविधा उभारण्याचं काम सुरू. विकास कामांमध्ये अडथळा आणणाऱ्या आमदारांना पंकजा मुंडेंनी इशारा दिला. निधी अडवला जात असल्याचे प्रकार अजिबात सहन करणार नाही. कुणी अडवणूक करत असेल तर रेकॉर्डवरती घ्या आणि अजित पवारांपुढे मांडा, अशा सूचना पंकजा मुंडेंनी केल्या. कोल्हापुरात सतेज पाटील गटाचे महापालिकेतील गटनेते शारंगधर देशमुख यांनी शिवसेनेत प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीत तिकीट डावलल्यामुळे देशमुख नाराज होते. शिवसेना ठाकरे गटातनं सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी केल्यानंतर बडगुजर हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला आमदार सीमा हिरे यांनी कडाडून विरोध केलाय. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षात मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. अहिल्यानगरमध्ये जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा एकत्रित जिल्हास्तरीय मेळावा 7 जूनला होतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानं अनुसूचित जमातीसाठी स्वतंत्र आयोगाची स्थापना करण्यात आली. या आयोगामुळे आदिवासींच्या विविध प्रश्नांना आता स्वतंत्र व्यासपीठ मिळणार आहे. नंदुरबारचे खासदार गोपाल पाडवी यांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अखत्यारीत असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयांना अचानकपणे भेट दिली. यावेळी सुविधांबाबत पाहणी करत सुविधांचा अभाव असल्यामुळे गोपाल पाडवी यांनी नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होईल असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. इतकंच नव्हे तर आम्ही संदेश नाही थेट बातमीच देऊ, असं उद्धव ठाकरे म्हणाले. ठाकरेंच्या या विधानामुळे ठाकरे युतीसाठी सकारात्मक असल्याची चर्चा आहे. काँग्रेसचा हात सोडणार असाल तरच टाळी देणार अशी अट राज ठाकरेंनी उबाठा शिवसेनेला घातल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली. मनसे आणि उबाठा युतीबाबतच्या चर्चांना वेग आलाय अशातच संजय राऊतांनी मोठा दावा केला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा फोनवरनं संवाद झाला असेलही, असं राऊतांनी म्हटलं. मनसे उबाठा युतीबाबत नेते सकारात्मक आहेत, त्यामुळे कार्यकर्त्यांचं मनोबल वाढलंय, असंही ते म्हणाले. इतके दिवस राज ठाकरेंच्या निवासस्थानाला कॅफे बोलणाऱ्या संजय राऊतांनी आज चक्क घुमजाव केलं. शिवाजी पार्कमध्ये कॅफे नसून ते तर आमच्यासाठी घर आहे. राज ठाकरेंचं घर आमच्यासाठी दुसरं घर आहे, असं राऊत म्हणाले. तर अमित ठाकरे गोड मुलगा आहे असं म्हणत राऊतांनी अमित ठाकरेंचंही कौतुक केलं. उद्धव ठाकरे महाविकास आघाडी सोबत आहेत. राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत आल्यास तेही महाविकास आघाडीचा भाग म्हणून राहतील असा विश्वास ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी व्यक्त केला. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नींकडनं पंतप्रधान नरेंद्र मोदींना G7 शिखर परिषदेचं आमंत्रण देण्यात आलंय. 15 ते 17 जून दरम्यान पंतप्रधान मोदी G7 शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. मिठी नदी गाळ गैरव्यवहार प्रकरणी दिनो मोरिया आणि भाऊ सँटिनोच्या घरावरती ईडीनं छापेमारी केली. 14 तासांपासून ईडीकडनं दिनो मोरियाच्या घराची झाडाझडती सुरू आहे. गडचिरोली पोलीस मुख्यालयाच्या मैदानावरती विविध वाहनांचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते पार पडला. पोलीस विभागाला आवश्यक असलेल्या वाहनांचा महत्त्वाच्या रुग्णवाहिकांचा यात समावेश आहे. गडचिरोली जिल्ह्यात 24 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. यामध्ये 12 पुरुष आणि 12 महिलांचा समावेश आहे. दरम्यान ही 12 जोडपी विवाह बंधनात अडकली. जेसीबी विक्री फसवणूक प्रकरणामध्ये शशांकच्या मित्राला बेड्या ठोकण्यात आल्यात. एजंट्सची मध्यस्थी करणं शशांकचा मित्र प्रणय साठेला भोवलंय. या प्रकरणी शशांक हगवणे, लता हगवणेला आणि प्रणय साठेला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील अडचणीत सापडलेले वरिष्ठ पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकरांचा आणखी एक कारनामा समोर आलाय. जालिंदर सुपेकरांविरोधात आंदोलन केल्यामुळे खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप
जळगावातील माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता आणि ज्येष्ठ शिवसैनिक गजानन मालपुरे यांनी केलाय. जिल्हा परिषदेच्या महिला बाल कल्याण विभागानं केलेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरती प्रक्रियेत नियुक्तीचे आदेश देण्यासाठी 40,000 रुपये घेतल्याचा आरोप आमशा यांनी केला. खोटी कागदपत्र बनवून घेतल्याचा संशय व्यक्त करत चौकशीची मागणी करण्यात आली. बीड जिल्ह्यात 3 वर्षांपासून रखडलेल्या 17 सिंचन प्रकल्पांची मान्यता रद्द झाली आहे. प्रशासकीय मान्यतेसह निधी मंजूर होऊनही 3 वर्षात प्रकल्पाचं काम सुरू झालेलं नाही. त्यामुळे जलसंपदा विभागानं या प्रकल्पाची मान्यता रद्द केली आहे. आयपीएलमध्ये आरसीबी संघानं विजेतेपद पटकावल्यानंतर पुण्यामध्ये क्रिकेट चाहत्यांनी जल्लोष केला. मोठ्या संख्येनं क्रिकेटप्रेमी पुण्याच्या कॉलेज परिसरात एकत्र जमले होते. यावेळी विनापरवानगी फटाके फोडत जल्लोष करण्यात आला. या प्रकरणी 30 ते 40 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला. पिंपरी चिंचवडमध्ये वकील संदीप भोईर आणि स्थानिक शेतकऱ्यांमध्ये वाद झाला. जमिनीच्या वादातनं वकिलानं शेतकऱ्यावरती बंदूक रोखली. मुळशी तालुक्यातील कासारसाई इथली ही घटना आहे. कोपरखैरणे पोलीस ठाणे हद्दीतील सेक्टर 1 मधल्या मिट्टल टॉवरमध्ये हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी धाड टाकत हुक्का पार्लरमधील 3 गाळे जप्त केले. तर दोघांविरोधात कारवाई केली. नालासोपाऱ्यातील तुळींज पोलीस स्टेशन नाल्यावरती उभं असल्यामुळे पावसाळ्यात नाल्यातलं पाणी पोलीस स्टेशनमध्ये येऊन कागदपत्रांची हानी होते. गढूळ पाणी आणि दुर्गंधीमुळे कर्मचाऱ्यांचं आरोग्य धोक्यात आलंय. अकोल्याच्या अकोट इथल्या तलाठी कार्यालयात धारदार शस्त्रानं मंडल अधिकाऱ्यावरती प्राणघातक हल्ला करण्यात आला. वडिलांनी रजिस्टर बक्षीसपत्र करून शेती दुसऱ्या भावाला दिल्याच्या रागातनं बक्षीसपत्र तयार करणाऱ्या अधिकाऱ्यावरती हल्ला करण्यात आला. इंदापूर तालुक्यातील लांबजेवाडी गावच्या हद्दीत झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झालाय. भरधाव कंटेनरच्या धडकेत 23 वर्षीय दुचाकी चालक जागीच ठार झाला. वर्ध्याच्या वायगावा ट्रकचा भीषण अपघात झाला. डाळीची वाहतूक करणारा हा ट्रक उलटला. या ट्रकखाली 2 दुचाकी दबल्यात. याच ठिकाणी रेती वाहून नेणाऱ्या ट्रकनं दुचाकींना धडक दिली. वाढत्या अपघातांमुळे वायगाव चौरस्ता इथे गतिरोधक देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. नंदुरबार पोलीस दलानं गेल्या 6 महिन्यात चोरीला गेलेले 1066 मोबाईल्स परत मिळवलेत. चोरट्यांवरती कारवाई करत 106 नागरिकांना मोबाईल परत देण्यात आले. अमरावती शहर गुन्हे शाखेच्या पथकानं सराईत सोनसाखळी चोरट्याला तब्बल 1 वर्षानंतर अटक केली. प्रशांत सुने असं आरोपीचं नाव असून त्याची चौकशी सुरू आहे. विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे आणि विधानसभेचे अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल नार्वेकर यांनी विधिमंडळ बैठकीत अधिकाऱ्यांना सुनावलं. विधानमंडळ सचिव जितेंद्र भोळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे स्पष्ट संकेत शिंदेंनी दिले. तर कार्यालयीन वर्तन चांगलं असलं पाहिजे. तुम्ही महाराष्ट्राला उत्तरदायी आहात हे लक्षात ठेवा. त्यानुसार वागा असे खडेबोल देखील सुनावले. अश्विनी बिद्रे हत्याकांडाचा निकाल लागून 1.5 महिना उलटलाय तरी देखील त्याची मुलगी सुची हिला आपल्या आईच्या मृत्यूचा दाखला काही मिळालेला नाही. मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबियांनी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले, पनवेल आणि मीरा भाईंदर पालिकांच्या आयुक्तांसोबतच नवी मुंबई पोलिसांकडे अर्ज केले होते. या प्रकरणी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असं अश्विनी यांचे पती राजू गोरे म्हणाले. उद्धव सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी रात्री 4 उपनेत्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या. नाशिकचे माजी जिल्हा प्रमुख दत्ता गायकवाड, जळगावचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, रत्नागिरीचे माजी आमदार सुरेंद्रनाथ माने आणि जालन्याचे सचिन घायाळ यांचा यात समावेश आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुख्य हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरती उद्या रविवारी मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. मीरा रोड आणि भाईंदर दरम्यान मेट्रो 9च्या गर्डर लॉन्चिंगसाठी 3 दिवस रात्रकालीन ब्लॉक असेल. गेल्या काही दिवसांपासून सुट्टीवर असलेला पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. त्यामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळू शकेल. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 12 ते 13 जूनपर्यंत महाराष्ट्रासह मध्य भारतातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता. येत्या 5 ते 6 दिवसात राज्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. 1 मे पासून बेस्ट बसची तिकीट दरवाढ झाल्यानंतर मुंबईकरांनी त्याकडे पाठ फिरवल्याचं आता स्पष्ट झालंय. दरवाढ झाल्यानंतर महिन्याभरात बस प्रवाशांची संख्या 5 लाखांनी कमी झाली आहे. मात्र बेस्टचा मासिक महसूल सरासरी 74 कोटींनी वाढल्याची नोंद झाली आहे. बेस्ट बसची वाढ बघण्यापेक्षा जवळचे प्रवासी आता रिक्षा किंवा टॅक्सीने प्रवास करू लागल्यामुळे प्रवासी संख्येवरती परिणाम झाल्याचं समोर आलंय. नीट पीजी 2025 परीक्षा 3 ऑगस्ट रोजी एका सत्रात आयोजित करण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयानं राष्ट्रीय परीक्षा बोर्डाला दिली. नीट पीजी 2025 परीक्षा आयोजित करण्यासाठी एनबीईला आणखी वेळ दिला जाणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं.
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत बीबीए, बीसीए, बीबीएम, बीएमएस या परीक्षा पुन्हा एकदा घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची नोंदणी अत्यल्प झाल्यामुळे कॉलेजेसमधील जागा मोठ्या संख्येनं रिक्त राहणार आहेत. त्यामुळे आणखी विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळावी या उद्देशानं ही परीक्षा पुन्हा घेतली जाणार आहे. इयत्ता 11वी प्रवेश प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना अर्ज भाग 2 लॉक करण्यासाठी 7 जूनला दुपारी 12:30 वाजेपर्यंत आज मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांनी अर्ज भाग 2 मधील आपला पसंतीक्रम दिलेल्या मुदतीत लॉक करावा असं आवाहन माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयानं केले. व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयानं ITI प्रवेशासाठी 27 जून पर्यंत मुदतवाढ दिली आहे. विद्यार्थ्यांसाठी 6 जून पासून चॅटबॉटची सुद्धा व्यवस्था सुरू करण्यात आली असून मुंबई शहरातील हेल्पलाईन क्रमांक शुक्रवारी सकाळी काही काळ बंद असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. पुण्यामध्ये महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा रविवारी घेण्यात येणार असून राज्यभरातनं 1,10,000पेक्षा अधिक उमेदवारांनी अर्ज नोंदणी केली आहे. या उमेदवारांना त्यांच्या लॉग इनमध्ये प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आलं असून परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेतली जाणार आहे. मुंबईतील विना अनुदानित शिक्षण संस्थांमधील शालार्थ आयडी नसलेल्या शिक्षकांना बाहेर काढण्यात आल्यामुळे पुन्हा गोंधळ झाला. राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेनं या शिक्षकांसाठी हे प्रशिक्षण नसल्याचं यावेळी स्पष्ट केलं.